नमस्कार मित्रांनो, उद्या दिनांक 12/10/2025 ला वार रविवार सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संत निरंकारी मंडळ शेगाव द्वारा भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आयोजनामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजयजी श्रीराम कुटे, तसेच खामगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे पक्षनेते, तसेच माऊली इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजचे सर्व ज्ञानेश्वरराव पाटील, तसेच निरंकारी संत मंडळाचे जिल्हा संघटक संतोषजी शेवकार या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले आहेत। तसेच शेगाव शहरातील इतर सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तसेच शेगाव शहरातील नामवंत लोकप्रतिनिधी या ठिकाणी या महारक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित राहणार आहेत। या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन संत निरंकारी मंडळ शेगाव यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे। तर यांची विशेष मुलाखत घेण्यासाठी आपण आज आपल्या स्टुडिओने बोलवण्यात आलेले आहे या संत निरंकारी मंडळातील सदस्य। तर आपल्यासोबत आज आहेत संतोषजी शेवकार सर, जे जिल्हा संघटक आहेत। तसेच आपल्यासोबत आहेत कैलासजी पिसे, जे प्रचारक आहेत। तसेच आपल्यासोबत आहेत रमेशजी पानझोडे, ते सुद्धा प्रचारक आहेत। सर, युवकांनी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण मुख्य मुलाखतीला सुरुवात करूया। सर, दरवर्षी आपण महारक्तदान शिबिर घेतात। जवळजवळ मला वाटतं 2010 पासून आपल्या या कार्याला सुरुवात झालेली आहे। तर महारक्तदान शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश काय सर आपला? सन 1980 मध्ये निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरू बाबा गुरुबचन सिंगजी महाराज त्यावेळेच्या चरमसीमेवर पोहोचलेला जो आतंकवाद होता, ज्याला आपण खालिस्तान फौज म्हणतो, तर यांच्या काही अनुयायांनी आध्यात्मिक आमचे निरंकारी सद्गुरू बाबा गुरुबचन सिंगजी महाराज यांची हत्या केली। काही अनुयायांची सुद्धा त्यावेळेस हत्या झाली। आणि मग ज्यावेळेस ती जी काही निरंकारी मिशनची जी काही धुरा आहे, ज्याला आम्ही गुरु गादी म्हणतो, ती तात्कालीन निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज यांना देण्यात आली। हे त्यांचे सुपुत्रच होते। तर त्यांनी प्रथम उद्घोषणामध्ये ज्यावेळेस त्यांचं प्रथम उद्बोधन झालं, त्यावेळेस ते म्हणाले की संतांची शिकवण प्रत्येक वेळेस हे सहनशीलतेची राहिलेली आहे, शांततेची राहिलेली आहे, आणि म्हणून आपण प्रक्षोभक व्हायचं नाही। त्यासाठी आपण जे काही रक्त नालीमध्ये न सांडवता ते रक्त नाडीमध्ये वाहलं पाहिजे। म्हणजेच रक्त नाडियों में नहीं नाडियों में बहना चाहिए। तर या उद्देशाने रितसर 1986 पासून हे रक्तदानाची सुरुवात संत निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात आली। तर त्यावेळेस एवढं जनजागृती वगैरे नव्हती, तरी पण मोठमोठ्या शहरांमध्ये हे संत निरंकारी मिशनच्या ज्या काही आमच्या ब्रँचेस आहेत, त्यामध्ये सद्गुरूच्या आदेशाप्रमाणे नियमानुसार अशा प्रकारचं रक्तदान होत आलंय। बरोबर सर, महारक्तदान शिबिर जे आपण 2010 चालू केलं, त्यावेळेस शेगाव शहरात एवढी जनजागृती नव्हती। परंतु या साधारणतः या 8 ते 10 वर्षामध्ये मी स्वतः बघतोय की आता कोणी रक्त द्यायला तयार होत आहे। तर तुम्हाला असं वाटतं का ह्या महारक्तदान शिबिरामुळं कुठेतरी शेगाव शहरात एक चांगल्या प्रकारची जनजागृती झाली आणि सामान्य लोक जे पहिले ब्लड द्यायला घाबरत होते, त्यांना असं वाटायचं की माझ्या शरीराचं रक्त कमी होईल तर मी कशाला देऊ, ती कुठेतरी भीती निघून गेली। आणि आज कोणाला जर फोन केला तर बहुतांश तरुण हे रक्त देण्यासाठी समोर येतात। याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे सर? बरोबर आहे। 2010 सालापासून ज्यावेळेस संत निरंकारी मिशन ब्रँच शेगावच्या वतीनं हे रक्तदान शिबिराची सुरुवात झाली, तर आम्ही रक्तदान शिबिराचा जो एक उत्सव टाईप करतोय। शिबिर तर बऱ्याच ठिकाणी होतात, परंतु याला आम्ही उत्सवाचं नाव का देतो, कारण की ह्याची तयारी आम्ही 1 महिन्याच्या अगोदरपासूनच करतो। त्याची जनजागृती करतो, युवकांमध्ये जनजागृती, कॉलेजमध्ये जाऊन जनजागृती, त्याचप्रमाणे रक्तदानाच्या अगोदरच्या दिवशी
किंवा त्याच दिवशी आम्ही जनजागृती रॅली काढतो, जेणेकरून या युवकांमध्ये अशा प्रकारचा जो अवेअरनेस आहे, अशा प्रकारची जी जागृती आहे की हे रक्तदान त्यांनी केलं पाहिजे. कारण की रक्ताची जरूरत प्रत्येकाला आहे आणि हे रक्त कुठल्याही शॉपवरती मिळत नाही, ते मानवी शरीरामध्येच ईश्वराने प्रदान केलेलं आहे. आपण सांगितलं बरोबर आहे सर. मी आपला विचार इच्छितो सर. सरांनी जसं सांगितलं की आपण कॉलेजमध्ये, शाळेमध्ये तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहभाग व्हावा, जेणेकरून गरजू लोकांना सहज रक्त उपलब्ध होईल. तर आपला या तरुणांचा या रक्तदान शिबिराला कसा प्रतिसाद असतो सर? सुंदर प्रश्न विचारला सर तुम्ही. कारण आमचा जो अनुभव आहे 2010 पासून आम्ही कॉलेजमध्ये जातो, जे जिथं जिथं युवा अभ्यासिका चालतात तिथं जातो आणि बऱ्याचशा खेड्यागावात सुद्धा आम्ही जाऊन रक्तदान का केलं पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की रक्त हे कोण्या शेतीमध्ये किंवा कोण्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, तर हे रक्त आपल्या शरीरात ईश्वराने हे आपल्याला एक देणगी दिलेली आहे आणि ती अवेअरनेस आम्ही असा देतो की काही लोकांना भीती वाटते रक्तदान करणे का आमच्यामध्ये अशक्तपणा येईल किंवा आम्ही विकनेस येईल. पण तो विकनेस न येता आम्ही असं त्यांना सांगतो की हे ईश्वर कृपेने हे 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या शरीरामधून जे 350 ml जे रक्त काढले जाते तेवढं 24 तासामध्ये त्याची पूर्तता तुमच्या शरीरामध्ये होते. आणि युवकांमधली जी भीती आहे, ज्या महिला आहेत, ज्या आपल्या युवा मुली असतात, त्यांच्यामधलं जे एक आरोग्याबद्दलचं जे अवेअरनेस नव्हता तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतो की याने विकनेस कोणत्याही प्रकारचा येत नाही. तुम्ही 24 तासाच्या आत आपले जे दैनंदिन काम आहे ते करू शकता. त्यामुळे तरुणांमधील भीती निघून जाते आणि त्याचा परिणाम आम्हाला चांगला मिळालेला आहे की युवकांचा भरभरून असा आम्हाला प्रतिसाद मिळतो दरवर्षी. बरोबर आहे सर. आपण जे आजचे जे युवक आहेत ते उद्या देशाचं भविष्य आहे. एका युवकाने जर ब्लड दिलं कधी तर तो युवक 10 युवकांना सांगतो की ब्लडदान केलं पाहिजे आणि शरीरात एक वेगळ्या प्रकारची चेतना, नवचैतन्य तयार होतं, नवीन ब्लड आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतं. सर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आता आपण एवढं मोठं महारक्तदान शिबिर घेता, या शिबिराचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट गोरगरीब जे ॲडमिट होतात त्यांना रक्ताची आवश्यकता पडते आणि वेळेवर मिळत नाही, तर त्यावेळेस निरंकारी मिशनच्या माध्यमातून हेड टू हेड पण ब्लड दिले जाते आणि जे आपण संकलन करतो हे संकलन लॅबमध्ये जाते आणि जे पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांना दिले जाते आणि बरेच जे पेशंट आहेत ते ठीक होतात. आणि एखाद्या वेळेस लॅबमध्ये नाही मिळत, नसतेच, ग्रुप नसतो, तर मग आम्ही काय करतो, बाहेर जे मुलं असतात त्यांचा नंबर आमच्याकडे असला की मी त्यांना बोलवतो आणि हेड टू हेड पण आम्ही सेवाचा त्यांना अवसर देण्याचा प्रयत्न करतो. आणि बरेच असे पेशंट आहेत की ते ठीक होणार, धन्यवाद करतात. आणि हे जे काम करत आहे निरंकारी मिशनच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये असते. आपली सेवा ब्रँचमध्ये पण 2008 पासून सुरुवात झालेली आहे, आज पण आहे आणि पुढे पण राहील. आपल्याला खूप सहयोग मिळाला प्रत्येक संस्थेमधून, प्रत्येक गावातून, प्रत्येक ठिकाणाहून. यस म्हणतात सर्व जे डोनर्स आहेत, म्हणजे मुलं आहेत नवीन, ते मुलं ब्लड देण्यास तयार होतात. सर आपण सांगितल्याप्रमाणे की आपण बऱ्याचशा संस्थेकडे जाता, कॉलेजमध्ये जाता आणि विविध संघटना भेटता आणि त्यांना आवाहन करता की तुम्ही या कॅम्पमध्ये सहभागी व्हा, या कॅम्पमध्ये रक्तदान करा. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही या संस्थांकडे जातात त्यावेळेस त्यांचं आचरण तुमच्याबद्दल कसं असतं, त्यांचे चेहऱ्यावर हावभाव कसे तयार होतात? ज्यावेळेस आम्ही अशा युवकांना किंवा अशा संस्थांमध्ये आम्ही ज्यावेळेस ती जागृती करण्यासाठी जातो त्यावेळेस आता बऱ्याच ठिकाणी संस्थांमध्ये आम्ही जातो आणि त्यांना जर असं वाटलं की संत निरंकारी मिशनचे रक्तदानासाठी अशा अशा प्रकारचे कार्यकर्ते आलेले आहेत, तर ते आमचं स्वागत टाळ्यांनी करतात. सर्वात अगोदर टाळ्यांनी स्वागत करतात. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना विचारतो की बा तुम्ही असा आनंद तुम्हाला का झाला, तर नाही म्हणत तुमचा जो रक्तदान शिबिराचा जो काही हा प्रोग्राम असतो हा एक प्रकारचा उत्सव आहे असं वाटतच नाही की या ठिकाणी. कारण की रक्तदान करण्यासाठी भीती वाटते. हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी ती सुई, त्या ठिकाणी ते डॉक्टर आणि त्या ठिकाणी तशा प्रकारची व्यवस्था, तर अशा प्रकारे ती एक भीती रक्तदात्यांच्या मनामध्ये असते. परंतु तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची सुंदर व्यवस्था करता तर त्यावेळेस रक्तदान झाल्याच्या नंतर तुमच्याकडे ते एक प्रकारची सेल्फी, रक्तदानाचं सर्टिफिकेट तुम्ही वेळेवर देता.
जे काही आपलं जे सर्टिफिकेट आहे ते, आणि परत लागे पुष्पगुच्छ किंवा गुलाबाचं फुल ज्यावेळेस देताय तर त्यावेळेस तो ते स्मरणामध्ये राहते आणि तो आनंद मग कायम राहतो. बरोबर आहे सर आपलं. असो सर, आपल्या इथं संत निरंकारी मंडळाची स्थापना ही 2008 साली झाली. आज 2025 आहे, 17 वर्षाचा पूर्ण कालखंड आहे. तर ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस आपला काय उद्दिष्ट होता की संत निरंकारी मंडळाची शेगाव शहरात स्थापना व्हावी? आमचा उद्देश हा होता की एक आध्यात्मिक जागृती, कारण की संत निरंकारी मिशन कुठलाही पंथ नाही, कुठलाच धर्म नाही, तर ते एक प्रकारची विचारधारा आहे. आणि ही विचारधारा ज्यावेळेस मी स्वतः वयाच्या 25व्या वर्षी आत्मसात केली त्यावेळेस ते मला फार आवडली, कारण की ही जी विचारधारा आहे हे भगवद्गीतेवर आधारित आहे. आणि भगवद्गीतेचा आपला काही ना काही लहानपणापासून जो काही अभ्यास झालेला असतो त्याच्यामुळे काय माहिती काय मला ते आध्यात्मिक अशा प्रकारचं हे आवडलं. आणि मग मी काय झालं की या संत निरंकारी मिशनशी जोडलोय. जसे 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 वर्ष होऊन गेले तर त्याप्रमाणे मग आम्ही ज्यावेळेस काही कालखंडाच्या नंतर शेगावमध्ये एक प्रकारे काही नोकरीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा काही अशा दृष्टिकोनातून म्हणा स्थायिक झालो, तर आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी संत नगरी आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये निरंकार किंवा फॉर्मलेस ज्या गॉडची, ज्या परमात्म्याची चर्चा होती भगवद्गीतेमध्ये सुद्धा, तर तशाच प्रकारचं ते ज्ञानाची या ठिकाणी ब्रह्मज्ञान दिल्या जाते. जसं मी युवक या वयाच्या 25व्या वर्षी जुळलो तसं अनेक युवक सुद्धा या मिशनशी जुळतात, या विचारधारेशी जुळतात. आणि म्हणून अशा प्रकारे हे युवक मग ह्या जे काही अशा प्रकारचे जे मानवीय कार्य आहेत हे कार्य करायला सुद्धा भरपूर अशा प्रकारचं सहकार्य देतात. बरोबर आहे सर. ईश्वर सेवेसोबत सत्संगासोबत आपण युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जे प्रयत्न करत आहात, जे सत्संगाच्या माध्यमातून त्यांच्या कानावर तुम्ही टाकत आहात, त्याचा जरूर फायदा युवकांना झाल्याची शेगाव शहरातील. तर कोणतीही संस्था असो, कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा इतर कोणतेही स्वयंसेवी संघटना असो, यांचा जीव, यांचा आत्मा आणि यांचं पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवाधारीच महत्त्वाचे असतात की जे दिवसभर त्या ठिकाणी उभे राहून आपलं कार्य चोखपणे बजावतात. सर, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. उद्या महारक्तदान शिबिर आहे, त्या शिबिराला अनुसरून तुम्ही शेगाव शहरी नागरिकांना काय आवाहन करचाल? तसेच त्यातच दुसरा प्रश्न आहे की या तरुण पिढीला आपण सत्संगाच्या माध्यमातून कशा प्रकारचं आवाहन करचाल? मी सर्व शेगाव शहरातील नागरिकांना आवाहन करतो आहे की दरवर्षीप्रमाणे जे रक्तदान शिबिराचं आयोजन संत निरंकारी मंडळ ब्रांच शेगावच्या वतीने आम्ही करत आलेलो आहोत, त्याच्यामध्ये भरपूर असा प्रतिसाद तुमचा दरवर्षी असतो. याही वर्षी हा प्रतिसाद तुम्ही निश्चित देणार हा आम्हाला विश्वास आहे, खात्री सुद्धा आहे. आम्ही जनमानसांना ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आमंत्रित करतो तर त्यावेळेस म्हणतो की तुम्ही रक्तदान नाही केलं तरी चालेल, पण एकदा तुम्ही या रक्तदान महोत्सवामध्ये ते बघायला तर या, फक्त सामील व्हायला या. मी या शेगाव शहरातील युवकांना आवर्जून अशा प्रकारची विनंती करतो. या संत नगरीमध्ये युवकांनी अजिबात व्यसनाला थारा द्यायचा नाही असं आम्ही आवाहन करतो, जेणेकरून की युवकांनी जरूरच अशा या आध्यात्मिक सत्संगाला यायला पाहिजे, जेणेकरून अशा या मानवीय कार्यामध्ये सुद्धा त्यांना आपल्याला काहीतरी पार्टिसिपेट करता येईल, भाग घेण्याची संधी त्यांना प्राप्त होईल, जे आम्हाला प्राप्त झालेली आहे. युवा क्रांती युट्यूब चॅनलच्या वतीनं तुम्ही आम्हाला बोलावलात आणि खरोखरच तुमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही नावच असं दिलं, युवा, आणि त्याच्यामुळे युवकांना या शेगाव शहरातीलच नव्हे तर युट्यूबचे चॅनल आपण पाहतोय की हे तर वर्ल्ड वाईज आहे, त्याप्रमाणे सर्वजण या युवा क्रांती युट्यूब चॅनलचा जे अनुयायी आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, ते त्याचा निश्चितच फायदा घेतात. आणि मी सुद्धा नियमित युवा क्रांती युट्यूब चॅनल आम्ही पाहत राहतो. फार सुंदर अशा प्रकारचं नियोजन तुमचं असते. तुमचे सुद्धा आम्ही धन्यवाद. धन्यवाद. युवा क्रांती न्यूज शेगाव.